कृपया करून मॅच लवकरात लवकर चालू करायची आहे. चालू करायला 5 मिनिटं लागली ना. पहिला पॉवर प्ले ना. दोन 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 दोन. पुन्हा एकदा मुनिराज. फुल टॉस चेंडू लेगच्या दिशेने मारलेला फटका आणि चौकार. सोनू यांची थोडीशी मिस फिल्डिंग. 2 अतिरिक्त धावा मिळाल्यात आणि चौकार रुद्रेलोन संघाला. फुल टॉस चेंडू च्या दिशेने मारलेला फटका आणि पुन्हा एकदा झाडाच्या वरून मारलेला फटका आहे. आराम से अंपायर है, चिल्लाओ मत, अंपायर है. लागलं लागलं. आणि पुन्हा एकदा झाडाच्या वरून मारलेला 2 धावा. सुंदर असे आक्रमक फलंदाजी करतात आरिफ. पुन्हा एकदा गलीमध्ये मारलेला फटका. 1 धाव. तीन चेंडू 5 धावा. हा 7 सॉरी 7. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये मारलेला असा उत्कृष्ट फटका आहे आणि बाद झालेत. जेल बाद सोनू. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये मारलेला असा उत्कृष्ट फटका आणि बाद झालेत. नवीन फलंदाज रिजवान. आरिफ यांची जागा घेण्यासाठी येत आहेत रिजवान. सुंदर असा कव्हर्स मध्ये मारलेला फटका. दोन धावा. अंपायरचा इशारा 2 धावांचा. धाव संख्या झाली आहे 9. लास्ट बॉल आहे अनिकेत. लास्ट बॉल आहे ना. शेवटचा चेंडू.
आणि हा निर्धाव चेंडू ओव्हर. हे बाबू समोसा 2-2 मॅच. विवेक आणि हा डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. एक धावांचा इशारा. आणि हा पॉइंट मध्ये आलेला फटका डिक्लेअर झोन मध्ये. निर्धाव चेंडू. नाही काय करू आपे का बोल ना एक दो खाली बॉल का एक दो. नहीं आप ही बोल आप ही बोली हाँ विवेक अनिकेत स्कोर का आला. अनिकेत घेतो. अनिकेत सुंदर असा शॉट मारला उदय यांनी आणि हा चौका. धावसंख्या रुद्र लावून संघाची झाले 15. सुंदर असा आणि हा चौका. पुन्हा एकदा असा सुंदर कव्हर्स मध्ये मारलेला शॉट आहे आणि हा चौकार. पुन्हा एकदा असा सुंदर धावसंख्या 19 आणि हा A1 संघाकडून तिसरं षटक घेऊन येत आहेत इरफान. एक धावांचा शॉट होता रिजवान यांचा आणि एकच धाव मिळेल.
अमित यादव यांचं इथं हार्दिक स्वागत. मुलुंड प्रीमियर लीग तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. यादव तीन घेतले, तीन चौथ्याला आउट झाला. तीनच अंपायर आत्ताचे 3 धावा आहेत ना. हा कोई नहीं था जाएगा. धावसंख्या दिले 24. सुंदर असा मिड विकेट वरून मारलेला फटका आणि आउट. रिजवाने बाद झालेत. बाळा सुंदर असा मिड विकेट वरून मारलेला फटका आणि आता हे दोन्ही जिंकलेले आहेत त्यांच्या. आता नंतर हारलेल्यांची होणार. नवीन फलंदाज बाळा. नाही सगळे टीम वेगवेगळे प्लेअर आहेत ना. नाही त्यांची उद्या आहे. आज नाही. आज 4 टीम आहेत, उद्या 4 टीम आहेत. उद्या. आणि सुंदर चेंडू इरफान यांचा. मिसअंडरस्टँडिंग. बाळांना काही हा चेंडू समजला नाही. इरफान यांचा मारू की सोडू. बोलते थे अभी वो भेजेगा मेरे को व्हाट्सएप पे. पुन्हा एकदा मुनिराज. सुबह से इधर ही है. सुंदर ग्राउंड स्ट्रोक सलमान यांचा आणि 2 धावा.
लेग बाईटचा इशारा अंपायरचा. धाव संख्या हळूहळू वाढत चालली आहे. 27 रुद्र 11 संघाची. आणि बाळा क्लीन बोल्ड झालेत. आणि बाळा क्लीन बोल्ड झालेत. नवीन फलंदाज अंबुज. आणि हा ऑफचा शॉट पॉइंट मध्ये मारलेला. पुन्हा एकदा गल्लीमध्ये मारलेला फटका. आणि हा एज लागलेला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. हॅलो 30 हॅलो हॅलो. सो वेलकम बॅक सर्व प्रेक्षक वर्गाचं, सर्व प्रेक्षक बायबापांचं मी राम मोरे अगदी मनाच्या अंतकरणातून तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मुलुंड पश्चिम प्रीमियर लीग या लीगचा आपण आनंद घेतो आणि अगदीच आपण पाहतोय या लीगची क्षणचित्र अगदी हेलिकॅप्टरने हे संपूर्ण क्षणचित्र टिपले जात आहेत. अगदी एरियल व्ह्यू आपला मिळेल. सामना आपला पाहायला मिळतो एका बाजूला रुद्र 11 तर एका बाजूला A1 11 या दोन संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज तथा छत्रपती संभाजी महाराज दोन्ही राज्यात मानवंदना करतोय. आणि वळूयात आपण या सामन्याकडे. गोलंदाज यज्ञेश. हो यावेळेस कमालीचा चेंडू अगदी गुडलेट स्पॉट वरून हलकी उसळी घेतली आणि सरळ मात्र कॅरी केला जातो यष्टिरक्षकाकडे. अगदी यज्ञेशचा आपण जर मागील सामना पाहिला तर शेवटच्या षटकामध्ये माझ्यामध्ये 11 धावा पाहिजे होत्या. शेवटच्या बॉलवरती 3 धावा पाहिजे होत्या आणि अखेर तो सामना यज्ञेशने आपल्या संघाला विजयी करून दिला. यावेळेसही यज्ञेशवरती पूर्णपणे हा भरोसा दाखवलाय आणि आपल्या संघाच्या इथे इस भरोशावरती पूर्णपणे खरा उतरतोय आतापर्यंत यज्ञेश. यावेळेस आपण जर पाहिलं नक्की डायरेक्टचा प्रयत्न केला गेला होता. ओव्हर संपल्यानंतर वगैरे आपण ड्रिंक ब्रेक घ्या. चालू ओव्हर मध्ये ड्रिंक ब्रेक घेऊ नका प्लीज. हा ओव्हर संपल्यानंतर वगैरे त्याची काळजी घ्या तुम्ही.
येस स्ट्राईक एंडला आपण पाहतो सलमान बराच वेळा मी या ग्राउंडवरती त्याला खेळताना पाहिलंय. कमालीचा खेळाडू आहे. मात्र यावेळेस ज्या खेळीसाठी सलमान ओळखला जातो त्या प्रकारची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल का न. स्ट्राईक एंडला बॅट्समन अंबुज. हो 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 तेज थरार वेगवान चेंडू पाहायला मिळाला. जणू काही वेगावर स्वार झालेला गोलंदाज आपण पाहतो यज्ञेश. कमालीचं षटक हाताळतोय. येस त्याचबरोबर आपण पाहतोय आता मात्र हे शेवटचे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकातील 3 चेंडू डिलिव्हर झालेत, 1 धाव खर्च केले, 2 चेंडू डॉट आलेत. म्हणजे आतापर्यंत यज्ञेशच्या नावावरती हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटॉस आणि टायमिंग नाहीये, उंची मिळाली, लांबी गाठता आली नाहीये, सरळ जातोय क्षेत्राच्या हातामध्ये. विकेटचं बदन. सलमान बॅक टू द डकआउट. फुलटॉस आणि टायमिंग नाहीये, उंची मिळाली, लांबी गाठता अगदी ज्या वादळी खेळीसाठी सलमानला ओळखलं जातं त्या सलमानला अगदी पूर्णपणे शांत ठेवण्याचं काम यज्ञेश करतोय. मी म्हटलं होतं आतापर्यंतच्या 3 षटकात 3 चेंडूमध्ये आपण पाहिलं यज्ञेशच्या नावावरती हे षटक होतं. अगदी 4थ्या चेंडूवर सुद्धा यज्ञेश आपलं वर्चस्व दाखवतोय. 4थ्या चेंडूवर आपण पाहिलं सलमानला माघार धाडलं, त्यानंतर मात्र सुजल हा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का. स्ट्रेट लॉफ करायचा प्रयत्न तर केला गेला, 1 धाव तर घेतले, मिसफील्ड तिथे झाली. आणि हा महिना आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिना प्रेमाचा महिना या महिन्यामध्ये तुम्ही सिंगल राहू शकत नाही, डबल व्हावं लागतं. आणि इथे एका धावेला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय, दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावा तर आल्या आणि या 2 धाव्याने धावफलक मात्र पोहोचतोय 33 धावा, 33 रन्स. शेवटचा बॉल या इनिंग मधील. ओहो अगदी आपल्या बात्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू यावेळेस यज्ञेशने हाताळला. यॉर्कलेनचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला आणि फलंदाज सुजलला मात्र पूर्णपणे निशब्द करून सोडला. तर पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग. धावफलकावर धावा आहेत 33 रन्स आणि जिंकण्यासाठी 34 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. चला चला आपण ज्या संघाच्या फिल्डिंग कोण करत होतं, चला A1-11 आपण प्लीज बाहेर या. A1-11 आपण लाईनच्या बाहेर या आणि टीम मीटिंग घ्या प्लीज. आणि त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ रुद्र 11 आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला A1-11 आपण बराच वेळ खर्च करता प्लीज. नेक्स्ट टीम आतमध्ये मैदानामध्ये आली, त्यांनी फील्ड सुद्धा लावायला सुरुवात केली. हॅलो चला स्पीडअप करायचं आहे. चला क्षेत्ररक्षक चला स्पीडअप करा चला. आणि बॅट्समन चला चला रुद्र 11
A1-11 आपण प्रत्येक गोष्टीला वेळ घेत आहे. A1-11 तुमचे बॅट्समन ठरत नसतील तर आम्ही दुसरे कुठले पाठवतो मग. अरे काय, चला चला जरा काय करा प्लीज मित्रांनो. तर पहा 34 धावांचं टार्गेट या ठिकाणी A1-11 या संघासमोर. पहिला गोलंदाज पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. आरिफ पॉवर प्लेचे षटक आहे. अगदी 30 या क्षेत्राच्या बाहेर चेंडूला हाताळलंय. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी डीप लॉंग ऑफ वरून क्षेत्रजी डीप लॉंग ऑनला धावत आला. चेंडू रोखला गेला. चेंडूची उचलफेक झाली तोपर्यंत मात्र धावा आल्या या चेंडूवरती. त्या 2 धावा या पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धा आपण जर पाहिली मित्रांनो तर मुलुंड पश्चिम प्रीमियर लीग बरोबर पहिलं या स्पर्धेचं. हो, बॅकफुटला जाऊन चेंडू खेळलाय, हवेमध्ये आहे मात्र अगदी सूर्यकिरणांचा अडथळा आपण पाहतोय. सूर्यकिरणांचं रिफ्लेक्शन डोळ्यावरती आलं आणि त्यामुळे मात्र क्षेत्रक्षणात चेंडू दृष्टीहीन झाला. थोड्या वेळापुरता का होईना चेंडू मात्र दिशेने असा झाला, झेल ड्रॉप झाला आणि त्याचबरोबर धाव घेतली गेली. ती 1 धाव या ठिकाणी घेतली गेली. आलेल्या एका धावांशी 3 धावा धाव फलकावरती येत आहेत. 2 चेंडू आणि 3 धावा. तर या ठिकाणी आपण पाहतो निलेशजी फुले यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. निलेशजी फुले आपलं मनापासून अगदी मनाच्या अंतकरणातून आम्ही आपलं स्वागत करतो आपलं. आणि वळूयात पुन्हा एकदा या सामन्याकडे. हो, ऑफ साईडला डीप पॉइंटला तिथे मात्र संदेश. तर त्याचबरोबर संदेशजी मोडवे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होते. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या मुलुंड पश्चिम प्रीमियर लीग या लीगमध्ये सर्व मान्यवरांचं आम्ही अगदी मनाच्या अंतकरणातून स्वागत करतो. आजचा दिवस आपण जर पाहिलं शनिवार दिवस, बरेचसे मान्यवर अगदी आपल्या व्यस्त दिनचर्येतून या ठिकाणी येतात आणि यावेळेस पहा लॉफ केलाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज धवलच्या बॅट मधून स्टेप लॉक 1 बाउन्स येतो हा चौकार. अगदी आपल्या व्यस्त दिनचर्येतून या ठिकाणी येतात आणि यावेळेस पहा लॉफ केलाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज धवल आणि त्याचबरोबर या ठिकाणी सत्यवानजी गरुड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. तर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सत्यवानजी गरुड यांना विनंती करेन की आपण या क्रीडा व्यासपीठावरती व्हावं. या व्यासपीठावरून आपण या स्पर्धेचा आनंद घ्यावा. सत्यवानजी गरुड आणि त्याबरोबर आमचे सन्माननीय कुंदन भाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण या व्यासपीठावर यावं. या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. व्यस्त दिनचर्येतून या ठिकाणी येतात आणि यावेळेस लॉफ केलाय. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज तो शेवटच्या चेंडू या पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवरती मात्र 40 चेंडू जातोय. 1 धावेसाठी डिक्लेअर धाव मिळेल. तर अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर आपण जर धावफलकावर पाहिलं ते 11 धावा विदाऊट एनी लॉस. एकही फलंदाज या ठिकाणी बाद झाला नाहीये. आरिफ याचं षटक पाहिलं, खूप चांगलं षटक. एक चौकार नक्कीच आला असला तर मात्र 11 धावा खर्च झाले या षटकामध्ये. टार्गेट आपण पाहतो 34 धावांचं टार्गेट आहे.
5 षटकांचे सामने, जबरदस्त लीग आपल्याला पाहायला मिळते, अप्रतिम सामने आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेतील. पहिला सामना आपण जर पाहिला तर मात्र विजयी संघ आपण पाहिला. पहिली मॅच आपला 2 संघ आपण जर पाहिले तर यस रुद्र 11 विपक्ष वन साइड 11. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर रुद्र 11 हा संघ विजयी झाला. त्यानंतर मात्र सेकंड मॅच आपण पाहिली A1 11 विपक्ष संघ होता तो म्हणजेच कॅरेबियन. आणि त्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर A1 11 हा संघ विजयी झाला. आणि चालू असलेला सामना आपण जर पाहिला तर 2 विजयी संघ या ठिकाणी एकमेकांसमोर येऊन थापलेत. म्हणजेच यातून एक निश्चित आहे की एका संघाला पहिला पराभव या ठिकाणी पाहावा लागेल आणि एक संघ मात्र सलगचे 2 विजय या स्पर्धेमध्ये नोंदवेल. तो कुठला संघ असेल तो मात्र खऱ्या अर्थाने सेफ झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मात्र एक संघ असा असेल तो मात्र त्या संघावरती एक टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळेल. ओहो हो कमालीचा हा चेंडू उदयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक सुद्धा अंबुज खूप चांगलं यष्टीरक्षण होताना पाहायला मिळते. कुठलाही चेंडू मात्र मिस होत नाहीये. गोलंदाज मिस्टर उदय म्हटलं मित्रांनो तर एक नाव आवर्जून आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे उदय शेट्टी. वेलकम. कमी नहीं लेकिन मुझसे बहुत प्यार करता है उदय शेट्टी. आणि हा गोलंदाज सुद्धा आपण पाहतोय मिस्टर उदय. धावफलकावरती त्या 12 धावा 34 धावांचं टार्गेट आहे आतापर्यंत. या षटकातील 3 चेंडू आपण पाहिले ज्यामध्ये पहिले 2 चेंडू निर्धाव, एका चेंडूवर मात्र शेवटच्या मागील चेंडू आपण जर पाहिलं धाव आले. थोडं स्पीडअप करा प्लीज. आपण बराच वेळ खर्च होतो या सामन्याकरता. आपण पाहतोय प्रत्येक चेंडू मागे आपण फील्ड चेंज करू नका एवढी विनंती असेल आपल्याला. तर धवल हा चेंडू मात्र फेस कर. हो हो चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि सरळ रिजवानच्या हातामध्ये हा झेल आणि फलंदाज धवल बॅक टाकाव. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि अगदी उदयने पाहिलं की बराच वेळ झाला धवल अगदी खेळपट्टीवर आहे. उन्हाचा तडाखा जाणवतोय. धवलला उन्हाचा त्रास होऊ शकतो त्याकरता थोडं त्याला आराम करण्यासाठी थोडं आता सावलीमध्ये विश्राम करण्यासाठी थोडं पाठवलंय. धवल हा चेंडू आणि फेस कर फलंदाज मैदानामध्ये क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली आणि सरळ. तर इरफान न्यू बॅट्समन आपण पाहतोय. उदयने सुद्धा आतापर्यंत खूप चांगलं षटक हाताळलंय. जिथे आपण पाहतोय की आतापर्यंत 4 चेंडूमध्ये केवळ एकच धाव खर्च केले. तब्बल 1 विकेट सुद्धा मिळवलाय. म्हणजे ज्या धावा पहिल्या षटकामध्ये थोड्याशा एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या होत्या त्या धावा कुठेतरी कव्हर करण्याचं काम केले जाते. कुठेतरी धावसंख्येवरती अंकुश लगावण्याचं काम केले जाते. कुठेतरी धावसंख्येवर लगाम लावण्याचं काम केलं जात आहे. आणि आतापर्यंत अगदी उत्तमरित्या यशस्वी झालाय गोलंदाज उदय. अगदी यावेळेस सुद्धा आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळाला. टायमिंग मात्र प्रॉपर होत नाहीये फलंदाजाकडून त्यामुळे मोठे फटके पाहायला मिळत नाहीये. जिथे आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये एक चौकार आला होता मात्र तदनंतर एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. केवळ एकेर दुहेरी धाव या ठिकाणी घेतली जाते आणि कुठेतरी धाव फलकाला एक चालना देण्याचं काम केलं जात आहे. अल्ल्या एका धावेची धाव फलक पोहोचते ते म्हणजेच 15 या अंकावरती. माफ करा 13 धावा. ओहो अगदी टप्पा पाडल्यानंतर कुठेतरी हलका आतमध्ये येणारा चेंडू पाहिला. तर अशा प्रकारे आपण पाहतो 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 2 षटकामध्ये धावा फलकावरती आल्या त्या 15 धावा येणारे 18 चेंडू, 13 धावा येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आता असेल. 18 चेंडू 21 धावा. अजूनही आपण जर पाहिलं तर सामना दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे. दोन्ही संघाच्या बाजूने आहे. मात्र इथून जर पहिले 2 षटकं जर खूप कमी धावांची आली तर मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ तो म्हणजेच रुद्र 11 संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. मात्र पहिल्या 2 षटकामध्ये जर एकाच 2 मोठे हिट जर आले तर मात्र A1 11 इथून कमबॅक करू शकतो. तर आलेल्या मान्यवरांचा आपण पाहतो यथोचित शुभ सत्कार या ठिकाणी पार पाडला जातोय. आमच्या सर्व मान्यवरांना मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर फेब्रुवारीचा महिना म्हणजे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या या ठिकाणी यथोचित शुभ सत्कार पार पाडला जातोय.
चला स्पीडअप करा जरा प्लीज. रुद्र 11 आपण बराच वेळ खर्च करताय, प्लीज जरा घाई करा, कारण आपण प्रत्येक सामना 5 षटकांचा खेळतो, म्हणजे आपला एक मॅच 10 ओव्हरची खेळायची, याची आपण दखल घ्या. संध्याकाळच्या सत्रामध्ये कुठल्या प्रकारच्या लाईट्स इथे लावल्या जाणार नाहीत, त्यामुळे हे सामने डे नाईट नाही आहेत, याची काळजी घ्या आपण. प्रकाश ज्योताचे जर सामने असते तर नक्कीच आपला आनंद झाला असता, मात्र तसं नाही आहे, त्यामुळे त्या पद्धतीने आपला खेळ करावा लागेल. कमिटी मेंबर्सला आपलं सहकार्य करावं लागेल. चला तर येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 21 धावांची गरज असेल. स्पीडअप करा जरा प्लीज, अन्यथा पंचांना जे आम्ही राईस दिले त्याचा वापर आम्हाला करावा लागेल. हो 18 चेंडू 21 धावा. पहिलाच बॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इरफान साडे थोडंसं मात्र कटिंग केला हा चेंडू. गुडलँड स्पॉटवर अगदी डिलिव्हर झाला, बरोबर चेंडूने हलकी उसळी घेतली, सरळ मात्र चेंडू शरीरावरती आला. चेंडू रीड करू शकला नाही इरफान, आणि एक धाव मात्र नक्कीच मिळते. आल्या एखाद्या वेळेस धावफलक मात्र पोहोचते ते 14 या अंकावरती. यस गोलंदाज आपण जर पाहिलं तर सुजल, याला आपण पाहतोय अगदी माझ्या मते पहिल्या इनिंगमध्ये शेवटचे 2 चेंडू फेस करण्यासाठी सुजल मैदानामध्ये आला होता. यस ओहो एक्स्ट्रा बाउन्स. मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय की व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. कुठेतरी असं वाटलं की जणू काय एखादा वेस्ट इंडिजचा गोलंदाजी करतो की काय, कारण आपण काही दशक जर मित्रांनो मागे गेलो तर बाउन्सर चेंडूसाठी वेस्ट इंडिजच्या प्लेयर्सना अगदी आवर्जून त्या प्लेयर्सची नावं घेतली जायचं. अगदी त्याच प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. कुठेतरी एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, मात्र अतिरिक्त बाउन्स मिळेल. हा चेंडू मात्र अवांतर गणला गेला. व्हाईट बॉल, 1 धाव मात्र मिळाली. 15 धावा धावफलकावरती आल्या. ओहो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र टायमिंग होत नाहीये. ऋषी मात्र पूर्णपणे बीट केला जातोय. ऋषीला चेंडू रीड करता येत नाहीये. कुठेतरी लॉंग ऑन साईडला, स्क्वेअर लेग साईडला मात्र च्या दिशेला हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र टायमिंग होत नाहीये. चेंडू आदळतो शरीरावरती आणि आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. डॉट बॉल आपला पाहायला मिळाला. ओ अखेर मात्र टायमिंग होत आहे. अगदी जो फटका खेळण्यासाठी तडफडत होता ऋषी, अगदी ते टायमिंग होताना पाहायला मिळालं. डीप डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र जातोय आणि अखेर मात्र टायमिंग मिळतील. अल्ल्या 4 धावांनी धावफलक मात्र पोहोचेल. 19 धावा धावफलकावरती येतात. इथूनही आपण जर पाहिलं तर जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल ती म्हणजे येणारे 15 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज. म्हणजे आता मात्र आपण जर बॉल टू रन असा सामना मात्र चालताना पाहायला मिळेल. येणारे 15 चेंडू 15 धावांची गरज. इथून मी म्हटलं होतं की पहिल्या 2 षटकामध्ये जर गोलंदाजाने वर्चस्व दाखवलं तर मात्र शेवटच्या षटकामध्ये रुद्र 11 संघ मॅचमध्ये कमबॅक करू शकतो, मॅच आपल्या हातामध्ये ठेवू शकतो. मात्र या पहिल्या 2 षटकामध्ये जर 1-2 मोठे फटके आले तर मात्र A1-11 या मॅचमध्ये पुनरागमन करू शकतो आणि तोच प्रयत्न तर केला गेला. पहिले 2 चेंडू आपण जर पाहिलं तर धावा आल्या नव्हत्या, मात्र अखेर तिसऱ्या चेंडूवर आपण जर पाहिलं तर मात्र अखेर एक चौकार आलाय. आणि हे एका चांगल्या खेळाडूचे वैशिष्ट्य असतं, कारण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येत नाही, कारण प्रत्येक चेंडू हा खराब नसतो. खराब चेंडूचा खरपूस समाचार तर घेतला गेलाच पाहिजे. मात्र एखाद्या गोलंदाज जर सर्वोत्कृष्ट चेंडू हाताळला तर मात्र त्या चेंडूला सन्मान सुद्धा देता आलं पाहिजे. अगदी तेच इथं पाहायला मिळालं. खूप चांगला चेंडू होता, सन्मान दिलं, चेंडूला मात्र डिक्लेअर झोनसाठी पाठवलं. 1 धाव मात्र नक्कीच मिळाली. ओहो इथे यस अगदी ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर निघून गेला. पंचाने त्वरित आमच्या समोर इशारा केला गेला की या चेंडूवर गोलंदाजाला पॅनलाइज केलं जात आहे आणि हा चेंडू मात्र अवांतरित्या घोषित केला जातोय. धावा धावफलकावरती येत आहेत त्या 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर जिथे आपण जर पाहिलं पहिल्या 2 षटकामध्ये रुद्र 11 या मॅचमध्ये आपलं वर्चस्व दाखवत होता, मात्र जसं तिसरं षटक आलं तिथून मात्र आपण पाहतोय A1-11 या सामन्यामध्ये आपलं डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि आतापर्यंत खूप चांगली खेळ पाहायला मिळते. यस दादा
अगदी वय वर्ष आपण जर पाहिलं तर माझ्यामध्ये 50च्या आसपास असले व्यक्तिमत्व मात्र अजूनही अगदी तरुणांना सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आलं. धाव मात्र आपण जर पाहिलं तर एकच धाव मिळते. यस बॉल चेंडू किती झाले का? यस 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धाव फालकावरती आहेत त्या 22 धावा जिंकण्यासाठी. अजूनही आपण पुन्हा कॅल्क्युलेशन याच आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू की येणारे 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज असेल. 13 चेंडू 12 धावा. अगदी मैदानामध्ये फलंदाज जर आपण पाहिलं तर रायटी लेफ्टी हे कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे थोडं आमच्या पंचांना सुद्धा थोडंसं व्यत्यय येत आहे प्रत्येक चेंडू मागे. जसं स्ट्राईक चेंज होते थोडं व्यत्यय पंचांना सुद्धा येतोय. अगे शेवटचा बॉल या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. शेवटचा चेंडू येतो निर्धाव स्वरूपाचा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. एंड ऑफ द 3 ओव्हर्स 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस ऑफ 1 विकेट्स. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची गरज असेल. चला स्पीडअप करा. टीम मीटिंग घेऊ नका. पुढच्या गोलच्या हातामध्ये चेंडू द्या आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. तर आता 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. स्पीडअप करा, स्पीडअप करा. चला चला जरा स्पीडअप करा. पंच प्लीज आपण त्यांना वॉर्न करा. अन्यथा पॅनल्टीसाठी सामोरं जा. मग तुम्ही एवढा वेळ आपण देऊ शकत नाही. प्रत्येक टीमला प्रत्येक ओव्हर करता एवढा वेळ नाही देऊ शकत. चला 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. चला स्पीडअप करा. बारा चेंडू 12 धावा. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय डीप 5 लेगला शॉर्ट 5 लेगला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दिशा खूप चांगली निवडली होती. मात्र बॅड लक म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. एकच धाव मिळाली. 11 चेंडू 11 धावा. अजूनही सामना दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स आहे. मात्र खऱ्या अर्थाने आतापर्यंत पाहिलं तर हा सामना आता मात्र 70% खऱ्या अर्थाने एवन संघाच्या बाजूने 30% आपण म्हणूयात की रुद्र 11 या संघाच्या बाजूने. या षटकामध्ये जर कमी धावा खर्च झाला तर मात्र कमबॅक होऊ शकतो. हो हो इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि यस मिस्टर बाळा खूप चांगला झेल. फलंदाज बाद होतोय. बॅक टू द डकआउट. 70% खऱ्या अर्थाने एवन संघाच्या बाजूने 30% आपण म्हणूयात की रुद्र 11 या संघाच्या बाजूने. या षटकामध्ये जर कमी धावा खर्च झाला तर मात्र कमबॅक होऊ शकतो. हो हो 70% खऱ्या अर्थाने एवन संघाच्या बाजूने. विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज 11 या संघाच्या बाजूने. या षटकामध्ये जर कमी धावा खर्च झाला तर मात्र कमबॅक होऊ शकतो. 10 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. ओहो लावूड अपील आपलं पाहायला मिळाली. मात्र अपील मध्ये जर पाहिलं तर उत्साह खूप पाहायला मिळाला. मात्र कॉन्फिडन्स खूप कमी येता. यस बॅट कट होती आणि आपण पाहतोय पंचांनी त्वरित अपील फेटाळली. आपण जर पंच पाहिलं तर एक्सपिरियन्स पंच आहेत. बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा ज्या पंचाने पार पाडलेत असे अनुभवी पंच. त्यामुळे अगदी येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. माफ करा 10 चेंडू आणि 9 चेंडू 10 धावा. सॉरी 9 चेंडू 10 धावा. 12ला 12 बाजू. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल.
डोंट आर्ग्यू विथ अंपायर्स प्लीज. अजूनही येणारे चेंडू 9 आणि जिंकण्यासाठी आता मात्र 9 धावा. पुन्हा एकदा बॉल टू रन हा सामना आलाय. आणखी एक खराब चेंडू. इसे कहते दोस्तों गरिबी में आटा गिला. अगदी आधीच आपल्या फलंदाजाने फलकावरती धावा कमी लावल्यात आणि अशा प्रकारे जर गोलंदाज धावा बहाल करतील तर मात्र थोडंसं कठीण होऊन जाईल. विजयापासून आपण स्वतःला मागे खेचतोय असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजाला थोडंसं विचार करावा लागेल. अगदी मापून तोलून चेंडू हाताळावे लागतील. अगदी अशा प्रकारचा चेंडू हाताळणं गरजेचं होतं. यू विल मिस आय विल डेफिनेटली. तिथे मात्र अक्षरशः स्टंप उद्ध्वस्त केलं गेलं आणि फलंदाजाला दाडलं जातं बॅक टू दी पवेलियन. पासून आपण स्वतःला मागे खेचतोय असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजाला थोडंसं विचार करावा लागेल. अगदी मापून तोलून चला बॅट्समन मैदानामध्ये या लगेच आणि अशा क्षेत्ररक्षण पसरवून ठेवा. क्षेत्ररक्षण पसरवून ठेवा. टीम मीटिंग नको प्लीज. तर 8 चेंडू 8 धावांची गरज. न्यू बॅट्समन मुनिराज आणि गोलंदाज उदय. 8 चेंडू 8 धावा. आणखीन एक अवांतर धाव. आणखीन एक खराब चेंडू आणि त्याचबरोबर 22ची धाव आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. या 2 धावांनी आता मात्र आपण पाहतो येणारे 8 चेंडू आणि आता मात्र केवळ 6 धावांची गरज. या 2 चेंडूवर जर या एक्स्ट्रा धावा खर्च झाल्या नसता, दोन्ही चेंडू डॉट आले असते तर मात्र शेवटचे चेंडू 6 चेंडू 8 धावा पाहायला खूप रंगत आली असती. मात्र गोलंदाजाने केलेल्या या छोट्या छोट्या चुका यावेळेस संघाला थोडासा गडद पराभवाच्या छायेमध्ये घेऊन चाललेत. यस 7 चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील. या चेंडूवर एखादा मोठा फटका येईल की पुन्हा एकदा उदय कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. शेवटचा बॉल अगदी हलक्या हाताने डिफेन्स केलं. 1 धाव मिळाली. 4 षटकांचं खेळ या ठिकाणी समाप्त होते. धावा फलकावरती आले. त्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 6 चेंडू 4 धावा. चला नेक्स्ट बॉलर लगेच आपण चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये द्यायचा आणि मॅचला लगेच सुरुवात करायची. वेळ जास्त खर्च करू नका प्लीज. चला नेक्स्ट मॅच वन साइड 11 वर्सेस कॅरेबियन. दोन्ही पराभूत संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही संघाचे कर्णधार चला लगेच यायचं. आपण कॅप्टन आपण लगेच या कारण हा सामना संपल्याबरोबर नेक्स्ट मॅच ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्यांनी लगेच मैदानामध्ये जायचं. वेळ आपला खर्च करायचा नाहीये. तर वन साइड 11 आणि कॅरेबियन 11 दोन्ही संघाचे कर्णधार चला आपण यायचंय. चला वन साइड 11 चे कर्णधार आलेत. कॅरेबियन 11 चला कॅरेबियन 11 चे कर्णधार सुद्धा आहेत. आपण टॉस करून घेऊयात. चला कुंदनबाईंच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. आपण पाहतो टॉस करता सुद्धा एक स्पेशल नाणं वापरलं जात आहे ज्यावरती आपण पाहतो एका बाजूला हेड एका बाजूला टेल रेडी करून टॉस केल्यानंतर चला कॅप्टन्स आपण मंचावरती या. स्टेजवर यायचं आहे. स्टेजवर यायचं कॅप्टन्स दोन्ही या. इकडे इकडे स्टेअरकेस इकडे आहेत. 7 चेंडू 4 धावांची गरज होती. आता मात्र आपण पाहतो 1 धाव आले. येणारे 5 चेंडू 3 धावांची गरज. 5 चेंडू 3 धावा. एका बाजूला आपण पाहतोय टॉस सुद्धा केला जातोय. हिअर इज अ कॉल आणि इट्स हेड. म्हणजे आपण पाहतोय कॅरेबियन 11 टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण निवडलंय. फक्त कॅरेबियन 11 विनंती आपल्या एकच असेल की आपला स्क्वॉड आपण रेडी ठेवा. या मॅचचा शेवटचा चेंडू डिलिव्हर झाल्याबरोबर आपला स्क्वॉड आपण मैदानामध्ये उतरवायचा आहे. हा यस आपण क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपण आपला स्क्वॉड रेडी ठेवा आणि लगेच आपण मैदानामध्ये यायचं आहे. कॅरेबियन चला तर
तर येणारे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. चला 4 चेंडू 3 धावा. ओहो अप्रतिम अप्रतिम. यावेळी चेंडू डिलिव्हर केला जातो. 3 चेंडू 3 धावा. गोलंदाज रिजवान. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्ट्राईक केला बॅट्समन विवेक. डाव स्ट्राईक केला प्रतीक. 3 चेंडू 3 धावांची गरज. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू रोखला जातोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण मित्रांनो. हा सामना आवडला असेल, हे षटक आवडलं असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. रिजवान साठी सुद्धा 6 चेंडू मध्ये 4 धावा रोखायच्या होत्या आणि आता मात्र सामना येऊन ठेवला. येणारे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. हा चेंडू या षटकातील निर्णायक चेंडू असेल. हा चेंडू जर डॉट आला तर मात्र चौकार येणं किंवा 3 धावा घेणं थोडंसं कठीण होऊ शकतो A1-11 संघाला. 2 चेंडू 3 धावा. हो डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. धाव मिळेल ती 1 धाव. येणारा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 2 धावांची गरज. जर सामना बरोबर मध्ये झाला तर मात्र इथे स्पर्धेचा नियम आहे सुटला तर मात्र रुद्र 11 हा संघ या ठिकाणी विजय घोषित केला जाईल. म्हणजे 1 चेंडू या 2 धावा या A1-11 संघाला बनवाव्याच लागतील आणि या 2 धावा रुद्र 11 संघाला रोखाव्याच लागतील. संघा रोखायची ती केवळ 1 धाव आणि A1-11 संघाला जिंकण्यासाठी बनवायच्या त्या तब्बल 2 धावा. कारण कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 1 चेंडू आणि 2 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या सामन्याकरता. ओ पहिला यावेळेस मात्र गॅप मधून खेळला चांगला क्षेत्ररक्षण. काय 2 धावा रोखल्या जातील का? क्विक थ्रो तर पाहायला मिळाला मात्र मित्रांनो या सामन्याकरता शेवटच्या बॉलवर थरार पाहायला मिळाला आणि अखेर A1-11 हा संघ मात्र विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन A1-11 टीम. चला कॅरेबियन 11 आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि नुकताच झाला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच ज्याचा खेळीचा आपण उल्लेख केला तर मात्र यस ज्याने अगदी आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना केवळ 2 धावांचं षटक हाताळलं मिस्टर मुनिराज यायचंय आणि आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण कलेक्ट करायचे. चला कॅरेबियन 11 प्लीज आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि रुद्र 11 प्लीज आपण ग्राउंडच्या बाहेर यायचे. रुद्र 11 प्लीज आपण ग्राउंडच्या बाहेर या. रुद्र 11 प्लीज आपण ग्राउंडच्या बाहेर या प्लीज. कारण नेक्स्ट मॅच सुरू झाली आहे. तुमचा टाइम संपलाय प्लीज. आणि कॅरेबियन 11 प्लीज आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ खर्च करू नका प्लीज. ना खऱ्या अर्थ रुद्र 11 संघात सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेऊन ठेवला. गोलंदाज सुद्धा कौतुक करावं लागेल. 6 चेंडू 4 धावा आणि तो सामना 1 चेंडू 2 धावापर्यंत आणणं म्हणजे खऱ्या अर्थ कौतुकास्पद कामगिरी. यस मॅन ऑफ द मॅच मुनिराज